जसं की आपण काल बघत होतो आयपीओ कशा प्रकारे येतो. आपण हे बघितलं होतं की आयपीओ मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपल्याला रेग्युलर जसं सेकंडरी मार्केटमध्ये आपण शेअर्स घेतो अगदी तसंच इन्व्हेस्टमेंट करायची आहे, फक्त थोडीशी काही पद्धती वेगळ्या असतात. सेकंडरी मार्केट आणि प्रायमरी मार्केट. आयपीओ ला प्रायमरी मार्केट असं म्हणतात का, तर इथे कंपनी टू इन्व्हेस्टर असा व्यवहार होतो. आपण कंपनीला पैसे देतो आणि कंपनी आपल्याला शेअर्स देत असते. भले ब्रोकरच्या चॅनलनीच आपण जातो, परंतु थेट आपण कंपनीला पैसे प्रोव्हाइड करत असतो आणि कंपनी आपल्याला शेअर देत असते. आणि सेकंडरी मार्केट जे असतं त्याच्यामध्ये एकदा आयपीओ आल्यानंतर पुढच्या साधारण 5-6 दिवसानंतर जेव्हा ती कंपनी एनएससी किंवा बीएससी सारख्या प्लॅटफॉर्मला लिस्टेड होते, त्यानंतर मग आपण ते शेअर्स एकमेकांमध्ये ट्रेड करतो. आपल्यासारख्या इतर ट्रेडर्सला ते शेअर विकतो किंवा त्यांच्याकडून खरेदी करतो. आयपीओच्या माध्यमातून एकदा गोळा केलेले पैसे कंपनी पुन्हा कायमस्वरूपी वापरते. कंपनीसाठी हे ऍडव्हान्टेज काय असतं की कंपनीला हे पैसे नॉन रिफंडेबल आणि नॉन इंटरेस्टेबल या तत्वावरती मिळतात. त्याच्यावरती कंपनीला रिफंड द्यायचे नाहीयेत ते पैसे आणि कुठलाही इंटरेस्ट पण द्यायचा नाहीये. थोडीशी उजळणी करतो. आयपीओ आणण्यासाठी पहिल्यांदा कंपनीला 3 अटींची पूर्तता करावी लागते. कंपनी पब्लिक लिमिटेड असली पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या तरी स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड असली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कंपनीने सगळे सेबीचे रूल्स अँड रेग्युलेशन पाळले पाहिजेत. तर आपण काल एक उदाहरण घेतलं होतं की एबीसी नावाची कंपनी आहे, स्वतःची कंपनी लिस्टेड करायची आहे आणि आयपीओच्या माध्यमातून फंड राईज करायचे. तर मग कंपनी काय करू शकते, पहिल्यांदा पब्लिक लिमिटेड होईल, त्यानंतर एनएससी किंवा बीएससी सारख्या प्लॅटफॉर्मला लिस्टेड होईल, सेबीचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन पाळून मग कंपनी सेबीकडून ती परमिशन्स ग्रँट करून घेईल की आपल्याला आयपीओ आणायचे आणि मग समजा त्यांना 1,00,000 रुपये कॅपिटल उभं करायचं असेल तर 10 रुपयाचा बेसिक एक शेअरची व्हॅल्यू, आपण एक उदाहरण घ्या, 10 किंवा ती 5 असू शकते की 2 पण असू शकते. 10 रुपयाचा एक शेअर जर आपण फेस व्हॅल्यू म्हणतो, या हिशोबानं 1,00,000 रुपये गोळा करायचे असेल तर किती शेअर बाजारात विकायला आणायला लागतील, तर त्यांची एकूण क्वांटिटी येईल 10,000. पण 10,000 शेअर्स जर 10 रुपयाच्या हिशोबाने जर विकले गेले तर त्यांचं 1,00,000 कॅपिटल मार्केटमध्ये उभं राहणार आहे. पण कंपनीला हे माहित नसतं की आपले प्रोबेबल इन्व्हेस्टर कोण असतील. कंपनी काही दारोदार फिरून शेअर विकू शकत नाही, कारण मग तेवढा खर्च खूप वाढेल. कंपनी एखाद्या रेडीमेड इन्फ्रास्ट्रक्चरचा शोध घेते, म्हणजे एखाद्या वित्तीय संस्थेला हाताशी धरते जी फायनान्शियल लोकांशी कनेक्टेड आहे आणि त्यांचा भारतभर रीच आहे. समजा एखाद्या बँकेला ती अप्रोच झाली, ऍक्सिस बँक असेल, कोटक बँक असेल किंवा एखादं ब्रोकिंग हाऊस असेल मोठा, त्याला सांगितलं होतं की तुम्ही आमच्या शेअरचं प्रमोशन करा. मग आता ऍक्सिस बँक काय झाली तर एबीसीची अंडर रायटर किंवा लीड मॅनेजर झाली. ऍक्सिस बँक काय करणार आहे, भारतभरात सगळ्या आयपीओचं उचित प्रमोशन करणार आहे, सगळ्या इन्व्हेस्टर पर्यंत याची माहिती पोहोचेल एबीसीच्या आयपीओची, त्यांचे फॉर्म अवेलेबिलिटी असेल किंवा त्यांना ऑनलाईन ऍक्सेस मिळेल बीड करण्याचा, ह्याची सगळी जबाबदारी कोण घेणार आहे, ऍक्सिस बँक घेणार आहे. मग सगळ्या ब्रोकिंग हाऊसेसला ते कनेक्ट करणार आहेत, कॉन्टॅक्ट करणार आहेत, सगळ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला ते कनेक्ट करणार आहेत आणि त्यांना त्यांच्याकडून किती शेअर्सची डिमांड होऊ शकेल याचा अंदाज घेऊन येता उचित प्रमोशनल ऍक्टिव्हिटी सुद्धा करणार आहे. त्यानंतर ज्या ज्या लोकांनी या एबीसीच्या आयपीओला भारतभरातून बिडिंग केलेलं असेल त्यांचे जे काही डिमांड्स आहेत ते सॉर्ट करून त्यानंतर त्यांना ज्यांना शेअर मिळायचे त्यांना शेअर देऊ करणं, ज्यांना शेअर मिळत नाही त्यांचे पैसे माघार देणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ऍक्सिस बँक एबीसी ला मदत करणार आहे आणि जे काही त्यांचं ठरलं असेल पर्सेंटेज कमिशन ते घेऊन आउट ऑफ पिक्चर होणार आहे. मग आता एबीसी जो आयपीओ आणणार आहे ऍक्सिस बँकेच्या मदतीतून, तो 2 प्रकारे आणू शकते. म्हणजे 10 रुपयाचा शेअर ऍक्च्युअली ते 10 रुपये कधीच विकत नाही, तर ते 600, 500, 800, 1000 रुपये अशा कुठल्या तरी एखाद्या रुपयाला विकतात. ते जी किती रुपये मागायचे ते लोकांकडनं हे एबीसी ठरवणार आहे. ठीक आहे, तर त्यांनी 600 रुपयाला जर त्यांनी इश्यू आणला तर आपण असं म्हणू शकतो की त्यांनी फिक्स प्राइस इश्यू आणला. 10 रुपये फेस व्हॅल्यू आणि बाकी सगळं 590 रुपये जे आहेत ते प्रीमियम आहेत. ते आपण एक्स्ट्रा पैसे कंपनीला एका शेअरच्या मागे देतोय. आता कंपनीला हे पैसे एक्स्ट्रा मागण्याचा अधिकार आहे का आणि ते देणं वर्थ आहे का, हे ज्यांना त्यानं आपला विचार करावा. आयपीओ कोणावरती बंधन नसतं, त्यामुळे ज्याच्यामध्ये कंपनीने ऑफर केली आहे 600 रुपयाला एक शेअर आहे, तुम्हाला वाटला योग्य तर घ्या, नाही तर नका घेऊ. त्यानंतर आपण हेही बघितलं की बुक बिल्डिंग पद्धत जी असते त्याच्यामध्ये 2 एक प्राइस दिले जातात साधारणपणे, 600 किंवा मग 598, 597 अशा 2 किमती, त्यातल्या कुठल्या तरी एका किमतीला तुम्ही डिमांड करा. ऑफकोर्स कंपनी जो जास्तीच्या पैशाला डिमांड देईल त्यालाच जास्त डिमांड देणार, म्हणजे त्यालाच प्राधान्य देणार आहे. म्हणजे हा सुद्धा इश्यू जवळपास फिक्स प्राइस इश्यू सारखाच असतो. आयपीओ मध्ये जेव्हा आपण बीड करतो तेव्हा आपल्याला 15,000 रुपयात बसतील एवढाचा एक लॉट साईज असतो. मिनिमम 15,000 रुपयाच्या एका लॉटनी आणि जास्तीत जास्त तुम्ही 13 लॉट म्हणजे 2,00,000 रुपयापर्यंतच्या लॉट मध्ये डिमांड करू शकता. आणि लॉट मध्ये परत काही सबसेक्शन काही नसतं. समजा 600 रुपयांनी तुम्ही डिमांड करताय, 15,000 किती लॉट बसतील, समजा 24, तर 24 आणि 24च्या पटीमध्येच तुम्हाला डिमांड करायची. ठीक आहे, कमी जास्त नाही. साधारण कुठला आयपीओ 3 दिवसासाठी ओपन असतो आणि 3 दिवसानंतर हा क्लोज होतो. त्या दरम्यान जेवढ्या लोकांनी त्याला डिमांड केली, समजा जर त्या 10,000 शेअरसाठी जर त्यांच्याकडे 40,000 शेअर्सची डिमांड आली तर आपण याला म्हणतो हा 400% ओव्हर सबस्क्राईब झालाय किंवा 4 पट ओव्हर सबस्क्राईब झालाय, 4 टाइम्स. ठीक आहे, या कंडिशन मध्ये मग एबीसी ठरवणार आहे की कोणाला आपण शेअर द्यायचे किंवा कोणाला नाही द्यायचे. हे पूर्णपणे लॉटरी पद्धतीने व्यवहार होतात आणि त्या माध्यमातूनच त्याचं बिडिंग होतं.
आता आपला हा विषय झाला होता की 600 रुपये कंपनी का मागते आणि आपण का द्यायचे. आपल्याला कंपनीला 600 रुपये मागण्याचा काय अधिकार आहे. तर मी याला प्रतिप्रश्न केला होता की कंपनीनं 600 रुपये का मागू नये. ह्याचा फायदा कसा होतो कंपनीला बघा. आपण याचं एक पुढचं उदाहरण बघूया. ही स्क्रीन तुमच्या समोर आहे. इथे आपण बघू शकतो की थोड्या वेळासाठी आपण इमॅजिन करू की आपण या बॅच मध्ये आता 10 लोक आहोत. 10 लोक म्हणजे आपण 10 मित्र आहोत. कॉलेज लाईफ पासून आपण सगळे एकत्र आहोत आणि आपली खूप चांगलं मैत्री आहे, चांगली बॉन्डिंग आहे, फॅमिली फ्रेंड्स होत आपण आठवड्या 2 आठवड्यातून सतत एकमेकांशी एखाद्या ग्रुपमध्ये एकत्र कुठेतरी हॉटेलमध्ये वगैरे असं भेटत असतो. आपला एक कट्टा असतो. एक दिवस आपल्यापैकी एकानं विषय केला की आपण एक मिळून बिझनेस चालू करायचा का. सगळेजण आपापल्या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल आहेत, काही व्यावसायिक आहेत, काही नोकरदार आहेत आणि बऱ्याच वर्षांचा आपला इंडस्ट्रीज मधले वेगळ्या लोकांचे वेगळे अनुभव आहेत, एक्सपिरियन्स लोक आहेत सगळे. ही कल्पना सगळ्यांना आवडली. मग आपण 10 मित्र एकत्र आलो आणि कोणता व्यवसाय करायचा याच्यावरती आपण 2-3 पुढच्या आठवडे कलबद्ध केली. मग आपल्यापैकी एक जण होता, त्याला नमकीन स्नॅक्स प्रोडक्ट्स मध्ये त्याचा बऱ्यापैकी अभ्यास होता आणि इनफॅक्ट त्याला अनुभव पण होता. त्याने हे सुचवलं की आपण काय करूया, एक स्नॅक्सचा बिझनेस चालू करूया. स्नॅक्स म्हणजे आता हॉटेल नाही चालू करायचं, हल्दीराम कॅटेगरीतले सगळे स्नॅक्स आपण विकूया नमकीन कॅटेगरीमध्ये. मग किती भांडवल लागेल याचा सगळ्यांनी शोध घेतला आणि मग लक्षात आलं की साधारण आपल्याला एखादी चिंचवड MIDC मध्ये एखादी आपण भाड्यानं जागा घेतली आणि तिथं ते युनिट चालू केलं तर आपल्याला सेकंड हँड मशिनरी घेऊ आपण. एक पॅकेजिंग मशीन, मग ते जे लागतात ना मिक्सर, ग्राइंडर मशीन्स असतात किंवा जे काय असतील फ्राईंग पॅन वगैरे आपण ते घेऊया. मग हे सगळं आपण बजेट काढलं आणि हे बजेट जवळजवळ 10 लाख रुपयाचं होतं. म्हणजे जर 10 लाख रुपये असतील तर आपण एक हा व्यवसाय स्टार्ट करू शकतो. आणि मग प्रत्येकानं किती रुपये टाकायचे, तर आपण 10 फ्रेंड आहोत. आपण असं ठरवलं की आपण 1-1 लाख रुपये टाकायचे. या कंपनीच्या सुरुवातीपासूनच आपण हा विचार केला की आपल्याला ही कंपनी मल्टीनॅशनल लेवलला घेऊन जायची. यात खूप स्कोप आहे आणि आपल्याला जे करायचं ते भव्य दिव्य करायचं. या सगळ्या प्रेरणेने सगळे भारलेले होते आणि सगळ्यांनी ठरवलं की आपण त्याच अनुषंगाने सगळा पुढे प्रवास करायचा आहे. तेवढे सगळे गंभीर होते आणि सगळ्यांनी असं ठरवलं की आपला व्यवसाय सांभाळून त्यातनं ऍडिशनल 2-3 तास आपण द्यायचे आणि हा व्यवसाय पुढे न्यायचा. मग 10 लाख रुपये गोळा करण्यासाठी आपण प्रत्येकी 1-1 लाख रुपये काढले. सुरुवातीलाच आपण पब्लिक लिमिटेड कंपनी चालू केली. आपण नुसती लिमिटेड म्हणूया त्याला. लिमिटेड कंपनी चालू केली. काही ठराविक आयटम चालू केले, जसं की चिवडा असेल, वेफर्स असतील, चिप्स असतील वेगळ्या प्रकारचे किंवा अजून कुरकुरे सारखे आयटम्स असतील, शेव, हे आपण चालू केलं. मग आता सुरुवातीला जे 10 लाख इक्विटी कॅपिटल आपण उभं केलं त्यातला प्रत्येक शेअरची आपण एक बेसिक किंमत ठरवून घेतली. ती होती 10 रुपये. म्हणजे साधारणपणे प्रत्येकाला किती शेअर्स आले असतील, तर पहिल्यांदा 10 शेअर होल्डर्स आहेत. त्यानंतर नंबर ऑफ शेअर होल्डिंग पर शेअर. आता 1 लाख रुपये प्रत्येकाने टाकलेत आणि 10 रुपयाचे एक शेअर आहेत म्हणजे आपल्याला किती शेअर्स मिळाले पर हेड शेअर्स मिळाले 10,000 शेअर्स. आणि टोटल कंपनीचे शेअर्स किती झाले, 1 लाख शेअर्स झाले. फेस व्हॅल्यू 10 असल्यामुळे इक्विटी कॅपिटल जे कंपनीचं आहे ते आपण 10 लाख ठेवलं. आपण 2020 साली हा व्यवसाय चालू केला आणि मी आता इथं पर हेड शेअर्स लिहिलेले आहेत आणि पर शेअर कंपनीनं किती अर्निंग केलं म्हणजे नेट प्रॉफिट जो झाला असेल कंपनीला त्याला टोटल नंबर ऑफ शेअर्सनी डिवाइड केलं. म्हणजे जे प्रायमरी जे 1 लाख शेअर्स आहेत त्यांना जर डिवाइड केलं तर पर शेअर किती रुपये अर्निंग केलं हा आकडा आपल्या समोर येणार आहे. त्याला आपण EPS म्हणूया, अर्निंग पर शेअर. तर पहिल्या वर्षी झालं असं की आपण बिझनेस चालू करायला आणि कोविड यायला एकच गाठ पडली आणि आपल्याला पहिल्या दिवशी फार मार बसला. आपल्याला -5 रुपये म्हणजे तोट्यात आपण बिझनेस, म्हणजे 5 लाख रुपये पण तोट्यात होतो. पुढे बिझनेस करायचा का, हे लॉकडाऊन सुरू झालंय काय, थोडीशी निराशावादी विचार आपल्या मनात यायला लागले. पण आपण ते झटकले आणि एकमेकांना एनकरेज करत आपण ठरवलं की आपण हा बिझनेस कंटिन्युएशन मध्ये न्यायचा. प्रॉफिट काहीच झाला नाही, त्यामुळं अर्निंग पर शेअर काहीच नसल्यामुळे पुढे डिव्हिडंड म्हणजे काय, पर शेअर आपण जे पैसे वाटून घेतो प्रॉफिटचे पैसे त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. पर शेअर डिव्हिडंड पण आपण काही घेतला नाही, काही संबंधच नाहीये. आणि आपल्या सरप्लस अमाऊंट मध्ये काही पडलंच नाही कारण आपल्याला पहिल्यांदा लॉसच झाला. ठीक आहे. आणि बोनस शेअरचा पण काही इश्यू नाही. हे कॉलम्स काय आता मी पुढे एक्सप्लेन करतो. आपण असं ठरवलंय की आता आपण सुरुवात करूया एखाद्या रेंटल शेड मध्ये, पण नंतर आपण स्वतःच एक मोठं प्रोडक्शन हाऊस चालू करूया. म्हणजे एखादी अर्धा एकर तरी 1 एकर तरी जागा घेऊन त्याच्यामध्ये मोठा प्लांट उभा करूया. आणि मग आपण पहिल्यापासूनच चांगली जागा बघण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या जवळची एखादी जागा बघण्यासाठी आपण प्रयत्न सुरू झाले. कॅपिटल काहीच नसल्यामुळे आपलं सगळं कॅपिटल एंगेज आहे. आता जस्ट आपण आता व्यवसायाची वृद्धी करतोय. आपण टार्गेट एरिया ठेवला पहिल्यांदा की आपण पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि पुणे जिल्हा ह्याला पहिल्यांदा टार्गेट करू. मग हळूहळू इतर जिल्ह्यांमध्ये आपण प्रवास करू. मग एकदा महाराष्ट्रात पूर्ण पाय पसरले की मग आपण इतर राज्यांमध्ये पण प्रवास करूया. ठीक आहे. आणि गरज पडल्यास आपण त्या ठिकाणी प्लॅन पण टाकूया. असं पहिल्यापासून आपण चित्र तयार करूनच पुढे गेलो. 2021 ला आपण हा बिझनेस कंटिन्यू पुढे रेटला. या वर्षी आपल्याला पर शेअर 10 रुपये प्रॉफिट झाला, म्हणजे 10 लाख रुपये आपल्याला प्रॉफिट झाला. पण मागच्या वर्षीचे ड्यूज वगैरे सगळे पाहता आपल्या हातात काही फार मिळणार नव्हतं. जेवढा प्रॉफिट झाला त्यामुळे मागच्या वर्षीचा 5 रुपये लॉस आणि या वर्षी 10 रुपये प्रॉफिट,
म्हणजे एकूण एक आपल्याला निवड 5 रुपये मिळाले. आपण असं ठरवलं की आपलं व्हिजन मोठं आहे, आपल्याला जमीन घ्यायची आहे, पुढे प्लांट वाढवायचा आहे, स्वतःच्या जागेमध्ये आपल्याला प्लांट उभा करायचा आहे. आपण हे 5 रुपये पर शेअर रिझर्व्ह सरप्लस मध्ये ठेवले. एकूण शेअर्स किती आहेत आपले? 1,00,000. म्हणजे 5,00,000 रुपये आपले रिझर्व्ह मध्ये आपण ठेवले आणि आपला व्यवसाय पुढे चालू ठेवला. 2022 मध्ये आपला बिझनेस आणखी वाढला. हळूहळू आपल्याला समोरून अपफ्रंट डिमांड यायला लागली आणि मग आता 15 रुपये आपला अर्निंग झाला. यावर्षी पण आपण ठरवलं की आपण पैसे घ्यायचे नाही. आपण सगळेचे सगळे डिव्हिडंड न घेता पूर्ण पैसे रिझर्व्ह मध्ये जमा केले. कारण आपलं लक्ष काय की आपल्याला स्वतःच्या जागेत शिफ्ट व्हायचंय. 2023 ला आपल्याला 25 रुपये प्रॉफिट झाला पर शेअर. पण आता सलग आपण 4 वर्ष मेहनत करतोय. आपण घरच्यांना जास्त वेळ देत नाहीये. आपलं ऑफिस स्टाफ सगळं सांभाळून पुन्हा 3 तास आपण आपल्या कंपनीत देतोय. त्यामुळं घरचे वैतागलेत आणि ते विचारायला लागले की काय तुमचं चालतंय की नाही, प्रॉफिट होतं की नाही, आम्हाला काहीच दिसत नाहीये, बंद करा हे सगळं. असं घरून जरा नकारात्मक सूर यायला लागला. मग आपण जरा घरच्यांना जरा हे बघा प्रॉफिट म्हणून सांगण्यासाठी का होईना आपण थोडा प्रॉफिट घ्यावा असं ठरवलं. आणि या वर्षी 25 रुपयापैकी 10 रुपये पर शेअर आपण डिव्हिडंड घेतला. आता प्रत्येकडे किती शेअर्स आहेत इथे? 10,000. 10,000 शेअर्सच्या मागे 10 रुपये जर डिव्हिडंड घेतला आपण तर आपल्याला 1,00,000 रुपये आपण डिव्हिडंड घेतला. म्हणजे इनफॅक्ट सुरुवातीला टाकलेले पैसे आपले पूर्ण वसूल झाले आणि बाकी 15 रुपये आपण आपल्या बिझनेसच्या गंगाजळीमध्ये रिझर्व्ह सरप्लस मध्ये ठेवले. आता थोडी गाडी पळवतो. 2024 आणि 25 या 2 वर्षामध्ये मिळून आपल्याला 55 रुपयाचं अर्निंग झालं. अर्निंग वाढत गेलेलं आहे. पुणे जिल्हा, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिक हे सगळे जिल्हे आपण आता कॅप्चर करत गेलेले आहे. बऱ्याच ठिकाणावर आता आपण मॉलमध्ये सुद्धा आपला माल विकतोय. त्यामुळे काही मशिनरीज आपण अपग्रेड केल्या आहेत मधल्या काळामध्ये. हे सगळं चालू आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला 55 रुपये प्रॉफिट झाला. या 2 वर्षामध्ये मिळून आपण 32 रुपये डिव्हिडंड घेतला. 2 वर्षात मिळून म्हणजे 3.5 लाख रुपये, 3.25 लाख रुपये आपण डिव्हिडंड घेतला आणि बाकीचे 22 रुपये जे आहेत ते रिझर्व्ह मध्ये ठेवले. 2026 आणि 27 या वर्षामध्ये आपला बिझनेस आणखी वाढला. 80 रुपये पर शेअर बिझनेस झाला 2 वर्षात. म्हणजे सरासरी पर इयर 40 रुपयाचं अर्निंग झालेलं आहे. चांगला एक प्रॉफिट झालेला आहे आणि आता आपल्याला एक जमीन पण मिळालेली आहे. चाकणच्या थोडंसं पलीकडे प्रोडक्शन करण्यासाठी योग्य जागा होती. मग आपण ती जमीन घ्यायचं ठरवलं. 80 रुपये झालेला प्रॉफिट आपण डिव्हिडंड न घेता पूर्णपणे काय केलं, रिझर्व्ह मध्ये टाकले. आतापर्यंत पर शेअर साठलेला रिझर्व्ह किती आहे? 137 रुपये. 137 रुपयापैकी म्हणजे 137 जर म्हटले आपण तर आपले एकूण शेअर्स आहेत 1,00,000. म्हणजे आपल्याकडे 1,37,00,000चं भांडवल आहे. मला वाटतं आपण त्या अर्धा एकर जमीन त्याच्यामध्ये परचेस करून एक छोटासा प्लांट पण एक 20-25 लाखामध्ये उभा करू शकू आणि स्वतःच्या शेडमध्ये आपण बिझनेस वाढवू शकू. इथपर्यंत आपल्याकडे भांडवल आहे. आपण काय केलं, या 137 रुपयापैकी पर शेअर आपण 130 रुपये कंपनीला परत इन्व्हेस्टमेंटसाठी दिले. लक्षात घ्या, रिझर्व्ह सरप्लस मधले हे जे रक्कम आहे ही कुणाचे पैसे आहेत? कंपनीचे नाही आहेत. हे इन्व्हेस्टरचे पैसे आहेत. कालच मी तुम्हाला सांगितलं की कंपनी जेव्हा आपण चालू करतो तेव्हा कंपनी एक व्हर्च्युअल पर्सन आहे. त्या पर्सननी आपल्याकडून म्हणजे शेअर होल्डर कडून काही पैसे उसने घेतलेले आहेत. त्याच्यावरती सगळा खेळ चाललेला आहे. कंपनी स्वतःची रिक्वायरमेंट साठी पैसे वापरेलच, पण ते वापरत असताना सुद्धा जो काही प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट तसा अर्थानं जर बघितला तर तो शेअर होल्डरचा आहे. ठीक आहे. पण मग तो पैसा आता जर कंपनीला वापरायचा असेल तर शेअर होल्डर तसं एक रिझोल्युशन पास करून तो पैसा वापरू शकतात. म्हणजे कंपनीला मागे रिइन्व्हेस्टमेंटला देऊ शकतात. ठीक आहे. मग आपण काय केलं, 137 पैकी 7 रुपये वरच्या बाजूला ठेवूया, परत रिझर्व्ह मध्ये ठेवूया. बाकीचे 130 रुपये आपण कंपनीला पुन्हा माघारी दिलेले आहेत जमीन परचेस करायला आणि प्लांट उभा करण्यासाठी. पूर्वी मी जेव्हा 10 रुपये दिले होते तेव्हा मला कंपनीने किती शेअर्स दिले होते? 10 रुपये दिले तेव्हा मला 1 शेअर मिळाला होता. मग या हिशोबाने जर मी पर शेअर पुन्हा 130 रुपये इन्व्हेस्ट करत असेल पर शेअर, ऑलरेडी माझ्याकडे 10,000 शेअर्स आहेत. प्रत्येक शेअरच्या वाट्याला मला आलेला प्रॉफिट त्यातले 130 रुपये मी रिइन्व्हेस्ट करतोय, कंपनीला देतोय. तर मला कंपनी किती शेअर्स द्यायला पाहिजेत? 1 शेअर 10 रुपयाला मिळतो. मग मी पर शेअर जेव्हा 130 रुपये इन्व्हेस्ट करतोय तेव्हा मला किती शेअर मिळाले पाहिजेत? पर शेअर 13 शेअर मिळाले पाहिजेत. मग इथे मी काय केलं, इथे बोनस शेअर्स इश्यू करून घेतले. 13:1 म्हणजे काय, हे वाचताना असं वाचतात की एका शेअर या बाजूने उजवीकडून डावीकडे एका शेअर वरती 13 शेअर्स. आधी माझ्याकडे ऑलरेडी किती 10,000 शेअर्स आहेत. एका शेअरचे 13 शेअर एक्स्ट्रा मिळाल्यामुळे माझी इथे संख्या झाली 14 शेअर्स. एकाचे 14 झाले ना, आधीचा एक्झिस्टिंग 1 शेअर होताच प्लस ऍडिशनल 13 शेअर मिळाले की 14 शेअर झाले. मी माझ्या आधीच्या एकूण संख्येला पर हेड जी संख्या माझी 10,000 शेअर्सची आहे त्याला 14 ने गुणलो. मग आता इथं किती व्हॅल्यू आली? 1,40,000 पर हेड. 1,40,000 शेअर्स झालेले आहेत. एकूण 10 शेअर होल्डर्स आहेत. प्रत्येकाचे आता किती शेअर्स आहेत? 1,40,000. टोटल कंपनीचे शेअर्स झाले 14 लाख आणि फेस व्हॅल्यू 10 असल्यामुळे इक्विटी कॅपिटल किती झालं होतं कंपनीचं? 1,40,00,000. ठीक आहे. मग आता आपला नवीन प्लांट उभा राहिला.
या नवीन प्लांट उभा राहिल्यानंतर आपल्याला त्या प्लांटसाठी सेल्स हुडकायचा नाहीये, आणायचा नाहीये. ऑलरेडी आपला सेल्स वाढलेला आहे. ती रिक्वायरमेंट आता आपल्या छोट्या शेडमधनं जी चिंचवड एमआयडीसी मध्ये आपण चालू केली होती तिथून ते डिमांड फुलफिल होईना, म्हणून आपण काय केलं, तो सगळा प्लांट चाकणच्या पुढे शिफ्ट केला आणि तिथून आता मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन सुरू झालेलं आहे. आणि प्रोडक्शन जसं सुरू झालं, रिकरिंग सेल्स तर होताच आणि आता ऍडिशनल सेल्स आपल्याला करायला मुभा मिळाली. आपल्या प्रोडक्शनची कॅपॅसिटी वाढली आणि मग आपण ऍडिशनल सेल्स पण सुरू केला आणि तो पण लगेच व्हायला लागला. परिणाम स्वरूप 28 आणि 29 या 2 वर्षामध्ये आपल्याला मिळून 2 वर्षात मिळून पर शेअर 30 रुपये अर्निंग झाला, म्हणजे सरासरी इयरली 15 रुपये. तुम्ही म्हणाल आधी तर 40 रुपये झालं होतं पर शेअर पर इयर, मग आता इथं 30 कसं काय? एक लक्षात घ्या, आता शेअरची संख्या फक्त 1 लाख नाही, आता 14 लाख शेअर्स आहेत, बरं ना. पूर्वी 1 लाख शेअर्सच्या मागे प्रत्येकाच्या मागे 80 रुपये मिळाले होते 2 वर्षात, म्हणजे आपण किती कमवले होते? 80 लाख कमवले होते. पण आता 2 वर्षात किती अर्निंग झाले बघा, 14 लाख शेअर्स आहेत आणि आपण 30 रुपये कमवलेत 2 वर्षामध्ये, म्हणजे किती? 4.2 कोटी रुपये कमवलेत. लक्षात घ्या, या 2 वर्षामध्ये मिळून आपण काय केलं, 2.5 रुपये म्हणजे 5 रुपये एकूण डिव्हिडंड घेतला. आपले आता एकूण शेअर्स किती आहेत? प्रत्येकाकडे किती शेअर्स आहेत? 1.40 लाख शेअर्स आहेत आणि 5 रुपये जेव्हा आपण डिव्हिडंड घेतला असेल तेव्हा आपण एकूण 2 वर्षामध्ये 7 लाख रुपये डिव्हिडंड घेतला आणि बाकीचे पैसे जे आहेत 25 रुपये हे आपण रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये टाकले. आधीच्या वरच्या हिशोबामधले जे 7 रुपये पर शेअर राहिले होते ते नवीन डायल्युटेड शेअरची संख्येनुसार आपण म्हणू शकतो की इथे 50 पैसे आपल्याला ऍडिशनल तिथे मिळाले. याचं डायल्युटेड स्वरूप. 30 आणि 31 या 2 वर्षामध्ये आपला सेल्स अजून वाढलेला आहे आणि आता 35 रुपये पर शेअर झालेला आहे. आपण याही वर्षामध्ये 5 रुपये डिव्हिडंड घेतला 2 वर्षामध्ये मिळून, म्हणजे 7 लाख रुपये पर शेअर आणि बाकीचे 30 रुपये आपण रिझर्व्ह मध्ये टाकले. आता आपण कंपनी चालू करून 11 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि या स्थितीमध्ये आता आपण अशा आहोत की महाराष्ट्रामध्ये आपला सेल्स सर्वदूर आहे. आपल्याला आता नागपूरकडनं डिमांड आहे, विदर्भातनं डिमांड आहे, मुंबईकडनं डिमांड आहे खूप मोठ्या प्रमाणात. आणि आपल्याला माहिती की मुंबईची एकटी लोकसंख्या ही जवळजवळ 1/5 आहे एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या. आणि कोकणातनं काही डिमांड आहे, खाली कोल्हापूरच्या खाली गोव्याकडनं पण डिमांड यायला लागली आणि थोडंसं आउट ऑफ स्टेट म्हणजे आपल्याला गुजरात वगैरे इकडनं सुद्धा डिमांड यायला लागली. एवढी मोठी डिमांड पाहता आणि आपल्या आत्ताची करंट प्रोडक्शन कॅपॅसिटी बघता, त्याचं ट्रान्सपोर्टेशन वगैरे आपल्यासाठी हेवी असल्यामुळे आपण हा विचार केला की नागपूरकडे आपण एक प्लांट चालू करावा, दुसरा प्लांट आपण गोव्यापाशी चालू करावा आणि तिसरा एक प्लांट आपण चालू करावा मुंबईजवळ, रायगड जिल्ह्यामध्ये वर चालू करावा, जेणेकरून काय होईल, आपल्याला एक कोकण सगळा पट्टा आणि मुंबई रायगडचं सांभाळेल, नागपूरचा सगळा तो भाग, पूर्वोत्तर जो महाराष्ट्र आहे तो सगळा सांभाळता येईल आणि कोल्हापूर मधला जो प्लांट आहे तो गोवा, कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक असा सगळा तो जमू शकेल. या हिशोबाने 3 प्लांट उभे करायचं आपण ठरवलं. आतापर्यंत साठलेलं जे आपलं भांडवल आहे ते आहे 55 रुपये पर शेअर, 55.5 रुपये पर शेअर, म्हणजे एकूण शेअरची संख्या बघता 14 लाख शेअर्स आहेत, 14 लाख गुणिले 55 रुपये करा, एवढं भांडवल आहे. आणि मला वाटतं तेवढं आपल्याला नवीन स्वतःची जागा घेऊन छोटेखानी प्लांट उभे करून प्रोडक्शन स्टार्ट करायला पुरेसं आहे. ठीक आहे, आपण एक मोठी झेप घेतली. आता आपले 4 ब्रांच होणार आहेत एकूण पुण्याची धरून. आता 55 रुपयापैकी आपण वरचे 5 रुपये 50 पैसे सोडून देऊ, पण उरलेले वरचे 50 रुपये आपण कंपनीला रिइन्व्हेस्ट करायला दिले. आता विचार करा, 50 रुपये पर शेअर, असे 14 लाख शेअर्स आहेत आपल्याकडे, म्हणजे 7 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत. मग आपण 7 कोटीमध्ये जमीन खरेदी करून तिथे प्लांट पण टाकलं, कमी जास्त पडलेले आपण लोन पण काढू शकतो, काय एवढं आपण त्या विचारांमध्ये पडत नाही. ठीक आहे, पण आपल्याला 7 कोटी आपण जनरेट केले, आपले स्वतःचेच पैसे. ऍक्च्युली हे डिव्हिडंड म्हणून आपण वाटून घेऊ शकलो असतो, कारण हे आपल्या हक्काचे पैसे आहेत, पण आपण ते पुन्हा कंपनीला देतोय. पर शेअर आपण 50 रुपये देतोय म्हणल्यावर आता नवीन आपल्याला 5 शेअर दिले पाहिजेत कंपनीनं पर शेअर. आधीचा आपला 1 शेअर, त्याच्यामध्ये ऍडिशनल 5 शेअर्स आपण बोनस शेअर्स घेतले, एकूण शेअरची संख्या झाली 6 पर शेअरची. आता मी 1.4 लाखचे माझ्याकडे शेअर्स होते, त्याला गुणिले मी 6 केलं, तर आता एकूण शेअरची संख्या माहिती झाली 8,40,000 प्रत्येकाकडे. प्रत्येकाचे 8,40,000, एकूण 10 शेअर होल्डर, कंपनीने वाटलेले शेअर्स किती झाले? 84 लाख. 10 रुपयाचा 1 शेअर असल्यामुळे 8.4 करोडचा आपला ऍसेट व्हॅल्यू आहे, इनफॅक्ट इक्विटी शेअर कॅपिटल आहे. ठीक आहे, आपण पुढच्या मार्गाला लागलो. हे 4ही प्लांट वरनं आपलं प्रोडक्शन स्टार्ट झालं. इव्हन आपण महाराष्ट्र बऱ्यापैकी कॅप्चर केलेला आहे. आपले खूप डायव्हर्सिफाईड प्रोडक्ट्स आहेत आणि ते सगळे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने चालतात, खूप छान चवी आहेत, पेटंटेड टेस्ट अँड टेक्नॉलॉजी फॉर्म्युला असल्यामुळे आपलं युनिकनेस मार्केटमध्ये आहे. आणि आता आपण याच्यानुसार महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आता झेप घ्यायची तयारी सुरू केलेली आहे. प्रोडक्शन स्टार्ट झालं आणि लगेच सेल्स लागोलाग सुरू झाला. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी डिस्ट्रीब्युटरशिप नेमलेल्या आहेत,
बऱ्याच ठिकाणी आपले स्टोअर्स आपण फ्रँचायझी लेवलवरती ओपन करून दिलेले आहेत, जिथे फक्त आपलंच प्रोडक्ट चालतं, ठेवता येईल इतके व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आपल्याकडे, स्वीट्स पासून ते नमकीन पर्यंत बरेचसे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत. आणि मग आता आपण काय केलं की 2032 आणि 33 या 2 वर्षामध्ये मिळून आपला 20 रुपये पर शेअर बिझनेस झाला. 2 वर्षात 20 रुपये म्हणजे पर इयर 10 रुपीज. तुम्हाला वाटेल हा सेल्स घसरलाय का? बिलकुल नाही, कारण आपले नंबर ऑफ शेअर्स वाढलेले आहेत. आता 20 रुपये पर शेअर अर्निंग झाल्यानंतर याही वर्षांमध्ये आपण 2 वर्षात मिळून 5 रुपये डिव्हिडंड घेतला आणि 15 रुपये रिइन्व्हेस्ट केले. आधीचे वरचे 5.55 चे आता डायल्युटेड शेअर्सच्या अगेन्स्ट जर व्हॅल्युएशन पाहिलं पर शेअर तर 0.91 रुपीज ते आले. आपल्याकडे शेअरची संख्या आता प्रत्येकाकडे किती आहे? 8.4 लाख शेअर्स आहेत आपल्याकडे प्रत्येकाकडे. प्रत्येकाला 5 रुपये जेव्हा मिळतील तेव्हा 8.4 लाख शेअर्स गुणिले 5 रुपये असे आपले 42 लाख रुपये उभे राहणार आहेत डिव्हिडंड पोटी. विचार करा, 2034-35 या 2 वर्षामध्ये आपण 38 रुपयाचा बिझनेस केला. आपला ग्रोथ खूप चांगली आहे, फास्ट आहे. याही वर्षामध्ये आपण 5 रुपये डिव्हिडंड घेतला, बाकीचे 33 रुपये रिइन्व्हेस्ट केले. 36, 37, 38 या 3 वर्षामध्ये आपलं 56 रुपयाचं अर्निंग झालं. त्यातले आपण 3 वर्षात मिळून फक्त 5 रुपये डिव्हिडंड घेतला. अगेन 42 लाख रुपये आपण एन्जॉय केले, बाकीचे 51 रुपये रिइन्व्हेस्ट केले. आतापर्यंत साठलेले हे सगळे रक्कम जर काढले आपण, याचे जवळजवळ 100 रुपये पर शेअर आपलं गंगाजळी साठलेली आहे. आता आपण विचार करतोय की आपल्याला आउट ऑफ स्टेट जी डिमांड आहे त्यानुसार आपल्याला गुजरात राजस्थानच्या बॉर्डर जवळ, त्यानंतर एक कर्नाटकमध्ये, एक तेलंगणामध्ये आणि एक युपी मध्ये अशा आणखी आपण काही प्लांट चालू करायचं ठरवलं. आणि मग त्या प्लांटसाठी लागणारं भांडवल आपल्याला पाहिजे. 100 रुपये आपल्याकडे पर शेअर जमा झालेले आहेत, म्हणजे मी एका शेअर मागे आता परत 100 रुपये रिइन्व्हेस्ट करू शकतो. या हिशोबाने मला 10 शेअर्स मिळायला पाहिजेत. मी एकाच 10 या हिशोबाने बोनस शेअर घेतले, सगळ्यांनीच घेतले. आपण एकूण 11 शेअर झाले, आपले एकाचे 11 शेअर झाले. त्यामुळे आधीचे एक्झिस्टिंग आपले 8.4 शेअर्स गुणिले 11 जर मी केलं तर आता प्रत्येकाकडे 92.4 लाख शेअर्स आहेत. एकूण कंपनीचे शेअर्स आहेत 9,24,00,000 आणि कंपनीचं एकूण इक्विटी कॅपिटल जमा झालेलं आहे ते आता 92.4 करोड. ठीक आहे. आणि आता आपण अदर स्टेट्स मध्ये पण बिझनेस चालू केलेला आहे. आता रिक्वायरमेंट आपली अशी आहे, आपण हे सगळे प्लांटला पैसे घातले आणि नवीन प्लांट पण चालू केले. आता आपली परिस्थिती अशी आहे की भारतभरामध्ये जवळजवळ आपले एक डझनभर पेक्षा जास्त प्लांट आहेत, जिथे आपण मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करतोय. आणि आता आपली रिक्वायरमेंट अशी आहे की आपल्याला डिमांड आहे समोरून. म्हणजे आता मार्केट सेट झालं की लक्षात घ्या, एकदा तुमचं मार्केट सेट झालं की तुम्हाला त्याच प्रोडक्ट बरोबर तुम्ही ऍडिशनल प्रोडक्ट जर दिलं तर दुकानदार ठेवणार आहे, त्याचं चांगलं मार्केटिंग पण होणार आहे ऑटोमॅटिकली. कारण काय की ट्रस्टवरती प्रोडक्ट आहे आणि ते खपत आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही आता नमकीन बरोबर आता डेअरी प्रोडक्ट जरी आणले किंवा टेट्रापॅक ज्यूस किंवा चॉकलेट्स बेकरी प्रोडक्ट्स उतरलो तरी ते घेणार आहे. आणि आपण असं ठरवलं की आता आपण हे सगळे प्रोडक्ट्स आपण स्वतः चालू करायचे. म्हणजे आता काय झालं की प्रत्येक प्लांट आपल्याला अजून हायटेक करायचा आहे, त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवायची आहे, प्रोडक्शन डायव्हर्सिफिकेशन वाढवायचं आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला आता अजून भांडवलाची आवश्यकता आहे. ठीक आहे. साधारणपणे लवकरच आपण बिझनेस युनिकॉर्न या लेवलला जातोय की काय अशी स्थिती आहे आपली. आणि आता पुढच्या 4 वर्षामध्ये 2039, 40, 41 आणि 42 या 4 वर्षामध्ये मिळून आपण 120 रुपये पर शेअर अर्निंग केलं. म्हणजे 30 रुपयाच्या सरासरी ऍव्हरेज पर इयर अर्निंगच्या हिशोबाने आपण अर्निंग केलं. त्यातले 20 रुपये आपण डिव्हिडंड घेतला. म्हणजे प्रत्येक वर्षी आपण 5-5 रुपये डिव्हिडंड घेतला. म्हणजे विचार करा आपण डिव्हिडंड किती घेतला असेल एकूण सगळ्यांनी मिळून. आपल्याकडे एकूण शेअर्स आहेत 92.4 लाख प्रत्येकाकडे. म्हणजे आपण 18.48 कोटी रुपये फक्त डिव्हिडंड एन्जॉय केलाय. आणि आता आपण सगळे जे प्लांट आहेत आपले सगळ्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवून आपण डायव्हर्सिफिकेशन पण वाढवतोय. यासाठी आपल्याला पुन्हा भांडवल पाहिजे. आणि त्याचबरोबर आणखी काही नॉर्थ ईस्ट जवळ काही प्लांट, नॉर्थ इंडियामध्ये आणखी 2-3 प्लांट आणि साऊथ मध्ये आणखी 2-3 प्लांट, अशी आपण अजून संख्या वाढवून जवळजवळ 20च्या घरामध्ये आपण प्लांट उभे करतोय. ठीक आहे. या सगळ्या प्रक्रिया आणि त्या प्लांट पूर्ण सुसज्ज, म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तिथे आपण बनवू शकू एवढ्या एस्टॅब्लिश प्लांट आपण उभे करायचं ठरवलं. आणि या वर्षामध्ये 20 रुपये आपण डिव्हिडंड घेतले 4 वर्षात. बाकीचे सगळ्या 100 रुपये आपण रिइन्व्हेस्ट केले, रिझर्व्समध्ये टाकले. आणि हे रिझर्व्समध्ये टाकलेले पैसे नंतर आपण प्लांट एक्सपान्शन साठी वापरले. त्यामुळे प्रति शेअर रुपये आपण आता परत 100 रुपये इन्व्हेस्ट केल्यामुळे आपण प्रत्येकाला 10 शेअर्स वाटून दिले ऍडिशनल. म्हणजे आधीचा प्रत्येकाचा 1 शेअर होताच, प्रत्येक एका शेअरच्या मागे आणखी 10 शेअर्स त्यांना बोनस मिळाल्यामुळे प्रत्येकाला आता 92.4 लाख जे शेअर्स आहेत त्याला गुणिले 11 झाल्यामुळे आता प्रत्येकाकडे 10.164 करोड एवढे शेअर्स आहेत. कंपनीचे एकूण आउटस्टँडिंग शेअर्स आता झालेले आहेत 101.64 करोड.
एकूण कंपनीचं इक्विटी कॅपिटल तयार झालेलं आहे 1016 करोड. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आपण भारतामध्ये सर्वात मोठा फूड इंडस्ट्री मधला ब्रँड म्हणून उभं राहतं. ठीक आहे, आता या कंडिशन मध्ये विचार करा, भयंकर सेल्स आहे आपला आणि आता आपल्याला एक्सपान्शन करायचं, जसं आपण स्वप्न बघितलं होतं, काय आपल्याला मल्टीनॅशनल जायचंय, मल्टी कॉन्टिनेंटल. आपण हे स्वप्न घेऊन पुढे जातोय की आता आपल्याला प्रत्येक खंडामध्ये आपले किमान गरजेनुसार 2-3 प्लांट असतील आणि तिथे सुद्धा आपण आता ऑलरेडी आपला एक्सपोर्ट सुरू झालेला होता, त्यामुळे आपल्याला तिकडे आपण आता प्लांट चालू करायचं आपण स्वप्न घेऊन पुढे चाललोय. आता विचार करा, स्वतःचा पहिला प्लांट उभा करायला मोठा भाड्याच्या एंटिटी मधनं जाऊन जागेमधनं स्वतःच्या प्लांट मध्ये जायला आपल्याला जवळजवळ 7 वर्ष लागली. पुढच्या काही वर्षांमध्ये म्हणजे पुढच्या 10 वर्षांमध्ये आपण डझनभर पेक्षा जास्त प्लांट मध्ये पोहोचलो होतो आणि त्याच्या पुढच्या 4 वर्षांमध्ये आपण 20 पेक्षा जास्त प्लांट उभे केले होते. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आपल्याला इथून पुढे मल्टीनॅशनल जर जायचं असेल, युरोपमध्ये एक जरी प्लांट उभा करायचा झाला तर मला वाटतं तिकडे युरोपमध्ये एका प्लांटचीच कॉस्ट जी आहे ती जवळजवळ 1500-1600 करोड जाईल. राईट. आता विचार करा, आपले जे एक्झिस्टिंग जे आपलं भांडवल आहे याच्या भरोश्यावरती आपण जर एखाद्या बँकेत गेलो आणि बँकेत जर विचारलं की आम्हाला आमचं बिझनेस रनिंग बिझनेस आहे आणि आम्हाला आता कॅपिटल पाहिजे, तुम्ही लोन द्या, तर आपण अख्खे सगळे प्लांट जरी आणि आपले सगळे शेअर्स जरी आपण घाण ठेवले तरी सुद्धा किती भांडवल उभं राहिलं आपल्याकडे. लोन आपल्याला किती मिळेल? 1000 करोडची कंपनी आहे, ह्याच्या साधारण 70% पर्यंत लोन मिळेल, हो की नाही? बाकी तुमचा रिकरिंग बिझनेस पाहता लिव्हरेजनी जरी जास्त लोन जरी घेतलं तरी सुद्धा 1500 कोटीपेक्षा जास्त लोन पण मिळणार नाही. बरोबर आहे? म्हणजे आपण मल्टीनॅशनलचं स्वप्न बघण्यासाठी आपल्याला युरोपमधल्या एखाद्या देशामध्ये एखादाच प्लांट उभा राहील आपला आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ऍट अ टाइम प्लांट चालू करायचे. आणि आता आपण विचार करा, जेव्हा आपण 2020 ला बिझनेस चालू केला तेव्हा आपण सगळे 30-35 मध्ये होतो. आता 2042 मध्ये आहोत आपण, म्हणजे 22 वर्ष पुढे, तिथून पुढे आता आपण 60 जवळ पोहोचलेलो आहोत. इथून पुढे आपल्याला वेळ कमी आहे हे समजून घ्यायला पाहिजे आणि तेवढा उत्साहात आपल्याला पुढे काम करायचं, पण ते तेवढा वेळ पण नाही आणि बऱ्याच गोष्टी आता मर्यादा येऊन पोहोचलेल्या आहेत. बरं, अख्खी कंपनी जरी गहाण ठेवली तरी आपल्याला म्हणाल एवढं भांडवल मिळणार नाहीये, बरोबर ना? आता मी इथे जे लिहिलंय ते आपण वाचूया की कंपनीच्या दृष्टीने काय स्थिती आहे. At this moment, if company wants to expand their business and if they approaches to bank, they will not give more than 1500 crore loan to company against their assets. They म्हणजे company, but if company liquidate their 30% shares by IPO, आपण जर यातले 30% शेअर जर आपण IPO मधनं लॉन्च केले, ठीक आहे, तर आणि आपण जर आता आपल्या एका शेअरची किंमत जर 600 रुपये ठेवली तर साधारण 30 कोटी शेअर्स आपण नव्यानं उभे करू शकतो, ऑफर करू शकतो लोकांना. आणि प्रत्येक शेअर आपण 600 रुपयाला विकायला ठेवला तरी सुद्धा आपल्याला 18,000 कोटी रुपये मिळतील, ज्याच्यामध्ये आपण मल्टीनॅशनल कंपन्या चालू करू शकतो, बरोबर ना? किमान 10 ते 15 कंपन्या तरी आरामशीर चालू करू शकतो वेगवेगळ्या देशांमध्ये. राईट. ही उपलब्धता आपल्याला कशी मिळाली? फक्त नवीन शेअर्स विकून, कुठलंही लोन नाही काढलं आपण. आता विचार करा, मी मगाशी प्रश्न विचारला होता की 10 रुपयाचा शेअर कंपनी 600 रुपयाला का आणते, आपण काय अधिकार आहे त्यांना आणायचा? मी तुम्हाला प्रश्न विचारतो की का आणू नये, बरोबर ना? हा प्रश्न विचारला होता. इमॅजिन करा की 2020 साली तुम्ही बिझनेस चालू केला, 2042 पर्यंत तुम्ही हा 22 वर्ष अथक मेहनत करून हा बिझनेस पुढे नेला. सुरुवातीला तो -5 रुपये अर्निंग असणारी कंपनी पुढे बिझनेस चालेल की नाही हे सुद्धा माहित नसताना आपण त्याला फुंकर घालून 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 हळूहळू त्याला ती जी अग्नी आहे ती उद्योगपीठ ठेवली, तेवत ठेवली. आणि ही सगळी प्रोसेस मध्ये आपण खूप मेहनत घेतली. कितीतरी वेळा आपले स्वतःचे पैसे डिव्हिडंड न घेता आपण कंपनीला वापरायला दिले आणि शेअर्स घेऊन आपण समाधानी राहिलो आणि पुढे आपल्याला आशा होती, बरोबर आहे? सुरुवातीला प्रत्येक शेअर जो -5 रुपये अर्निंग करत होता, आता प्रत्येक शेअर 30 रुपये अर्निंग करतोय पर शेअर. हे एका शेअरचे 10,000 शेअर्सचे इनफॅक्ट आता आपल्याकडे झाले 10 कोटी शेअर्स प्रत्येकाकडे. म्हणजे एका शेअरचे 10,000 प्लस शेअर झालेले आणि त्यातला प्रत्येक शेअर आता 30 रुपये अर्निंग करतोय. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, 2020 सालचा एक शेअर, पोटेन्शियली एक शेअर आज 3 लाख रुपयापेक्षा जास्त अर्निंग करतोय. असा ग्रोथ असलेली कंपनी, त्याचा शेअर तुम्ही नवीन माणसांना आयता 10 रुपयात द्याल का? द्याल तुम्ही? त्यांचे काय एफर्ट्स आहेत? जेव्हा कंपनीला कोणी विचारत नव्हतं तेव्हापासून तुम्ही कंपनीच्या मागे उभे होता, बरोबर ना? रक्ताचं पाणी करून तुम्ही त्याला एवढी मेहनतीने उभं केलं. असा शेअर तुम्ही आयता तुम्हाला 10 रुपयात वाटून घेतलाय, तुमचं काम आहे, कारण तुम्ही इन हाऊस माणसं आहात. तुम्ही कंपनीचे ओनर, प्रमोटर, डायरेक्टर आहात, सर्वस्व तुम्ही आहात. त्यामुळे तुम्ही तुमचा शेअर प्रीमियम नाही घेतली. तुम्ही 10 रुपये रिइन्व्हेस्ट केल्यानंतर 10 रुपयाला तो शेअर तुम्ही घेतला. पण आता नवीन माणसांना तुम्ही 10 रुपयाचा शेअर 10 रुपयाला द्याल का? नाही देणार. तुम्ही मार्केटमध्ये बघाल, जर कंपनी आपला आताचा लेटेस्ट एक शेअर जर 30 रुपये अर्निंग करतोय
आणि मार्केटमध्ये मी जसं मगाशी तुम्हाला म्हणलं, याच कॅटेगरीतल्या इतर कंपन्यांचं अर्निंग पर शेअरचं ऍव्हरेज जर आपण काढले, पीई रेशो जर काढले, म्हणजे त्या कंपन्यांचं अर्निंग पर शेअर त्याच्या तुलनेमध्ये आता त्यांची करंट मार्केट प्राइस, याचा पीई रेशो आपण काढला होता, बरोबर आहे. म्हणजे XYZ कंपनीचा शेअर 520 रुपयाला आता लोक ट्रेड करतायत, जी ऑलरेडी कंपनी शेअर मार्केटमध्ये एक्झिस्टिंग आहे आणि ती पण स्नॅक आयटम मध्येच कंपनी आहे, लिस्टेड कंपनी आहे. त्यांचा शेअर आता 520 रुपयाला एक शेअर चाललाय, वेअरएस कंपनी पर शेअर अर्निंग करते आता 22 रुपये. म्हणजे कंपनीचा शेअर त्याच्या अर्निंग करण्याच्या कॅपॅसिटीपेक्षा लोक 23 पट जास्त महाग खरेदी करतात. त्याला आपण पी रेशो म्हणतो. मग आपण इंडस्ट्रीयल मधल्या सगळ्या कंपन्यांचा जर पीईचा ऍव्हरेज काढला तर तो 22 येत असेल, मग आपण जर हाच शेअर लोकांना, आपला प्रत्येक शेअर 30 रुपये अर्निंग करतोय, तेव्हा जर मी 20 पट महाग आणला विकायला तर लोक घेणार आहेत की नाही. बाकीचे शेअर जर 22 पट सरासरी महाग घेतात लोक, आपला 20 पट घेतील. या हिशोबाने आपण असं ठरवलं की आता आपण काय करायचंय, एक शेअर 600 रुपयाला आणायचं. नवीन आपण 30 करोड शेअर जनरेट केले कंपनी थ्रू, एक रेझोल्युशन पास केलं 30 कोटी. आपण ही सगळी प्रक्रिया चालू असताना 2030 पासूनच आपण लिस्टिंग होण्यासाठी जे जे लागतात कंप्लायन्सेस, ते कंप्लायन्सेस कम्प्लीट करत 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 थोडं लिस्टिंगचं विजन ठेवून आपण कामाला सुरुवात केली होती. मेन बोर्ड लिस्टिंगला जाण्यासाठी फक्त इक्विटी कॅपिटल 100 कोटीची आवश्यकता असते, जिथं आपण 1016 करोड रुपयाचं आपल्याकडे इक्विटी कॅपिटल आहे. तेव्हा आपण सहज लिस्टिंगला पात्र होतो. आपण फक्त नवीन 30 कोटी शेअर्स, म्हणजे जेवढे एकूण शेअर्स आपले त्यातले 30% शेअर्स नवीन लिक्विडेट केले. लिक्विडेशन केल्यामुळे होतं काय की तुमचे एक्झिस्टिंग शेअर्स किती होते, 101 कोटी, त्यात नवीन 30 कोटी शेअर्सची भर पडणार आहे आणि आता मार्केटमध्ये एकूण जे आउटस्टँडिंग शेअर्स होणार आहेत त्यांची संख्या होणार आहे 131.64 कोटी. पण त्यानं होणार काय की तुम्ही ते 30 कोटी शेअर 600 रुपयाला एक शेअर या हिशोबाने विकून तुम्ही 18,000 करोड रुपये कॅपिटल जनरेट केलं, जे नॉन रिफंडेबल आहे आणि नॉन इंटरेस्टेबल आहे. ही कंपनीच्या दृष्टीनं IPOच्या माध्यमातून मिळणारी खूप मोठी उपलब्धता आहे, खूप मोठी अचिव्हमेंट आहे, बरोबर आहे. जे एखाद्या बँक किंवा डेट कॅटेगरी मधले इन्व्हेस्टमेंट मधनं शक्य नाहीये, ते इक्विटीतनं शक्य होऊ शकतं. आलं लक्षात. आणि हा चमत्कार होतो. मी एक जरी उदाहरण हायपोथेटिकल जरी दिलं असेल तरी मागच्या 10-15 वर्षामध्ये कितीतरी कंपन्या 1 लाख 10 लाख इक्विटी कॅपिटलच्या आज 20-25 हजार कोटीच्या झालेल्या आहेत. हे मी मनाचं सांगत नाहीये, हे असं झालेलं आहे. आणि लोक 600 रुपयाला शेअर घेतील का? का नाही घेणार? त्यांनी बघितलंय की मागच्या ह्या 20 वर्षामध्ये ही कंपनी 10 लाख रुपयावरनं आज 1000 कोटी वरती गेलेली आहे. तर मग आपल्याला पण पुढच्या काळामध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी असेल. आणि आता हा शेअर कदाचित 600 रुपयाला मिळतोय, अजून 5 वर्षानंतर आपल्याला हा शेअर 600ला सोडा 1600ला सुद्धा मिळणार नाही. हे इन्व्हेस्टर जाणून, इन्व्हेस्टर काय करतो, आवर्जून इन्व्हेस्टमेंटला पुढे येतो. आणि असं जर आपण 30 कोटी शेअरचा IPO आणला तर तो सुद्धा हिट होण्याची शक्यता आहे. आणि मग तसं आपण वातावरण तयार केलं आणि मार्केटमध्ये शेअर्स आणले. ठीक आहे, हा झाला कंपनीचं कंपनीला मिळालेला भांडवलाचा फायदा. ह्याचे आउटस्टँडिंग बेनिफिट्स काय आहेत माहितीये? कालपर्यंत जो इन्व्हेस्टर होता, तुम्ही आम्ही, आपल्याकडे आता किती शेअर्स होते? 10 कोटी शेअर्स होते कालपर्यंत, बरोबर ना. म्हणजे 10 रुपयाचा एक शेअर या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येकाकडे प्रत्येक जण 101 कोटीचं नेटवर्थ असलेला माणूस होता. आपल्यापैकी प्रत्येक जण, 10 लोक आपण जे फ्रेंड होते, ठीक आहे. जसं आपण 30 कोटी नवीन शेअर्स विकले आणि ते विकले कितीला? 600ला, तसं या आपल्याकडच्या पण प्रत्येक शेअरला आता सेलेबल व्हॅल्युएशन आलं, जे कालपर्यंत 10 रुपयेच होतं. ठीक आहे, आता काय झालं, त्यातल्या प्रत्येक शेअर जर आता एक शेअर जरी 600 रुपयाला विकला गेला, याचा अर्थ काय की बाकीचे सगळे शेअर पोटेन्शियली 600 रुपये विकले जाऊ शकतात. मग तुमच्याकडे माझ्याकडे असलेले शेअर्स किती आहेत? प्रत्येकाकडे 10 कोटी शेअर्स आहेत. 10 कोटीचे 600 रुपये म्हणजे आपण जवळजवळ 6000 कोटी रुपयाचे मालक झालो विदिन अ डे. जसा IPO आणला, तो लॉन्च झाला, लोकांनी 600 रुपयाला बिडिंग केलं, IPO क्लोज झाला की आपण कागदोपत्री 6000 कोटीचे मालक झालो 3 दिवसात. आणि कंपनीचं आता मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? उद्या ही कंपनी अख्खी कोणाला विकत घ्यायची असेल तर त्याचे सगळे शेअर विकत घ्यायला लागतील कंपनीचे. कंपनीचे एकूण शेअर्स आहेत 131 कोटी आणि त्याचा आता करंट मार्केट प्राइस काय झालेली आहे? 600 रुपये. म्हणजे कंपनीचा बाजारभाव काय झाला आता? 78,984 कोटी. त्याला म्हणतात मार्केट कॅपिटलायझेशन, जवळजवळ 80,000 कोटीच्या जवळ. IPO मध्ये ज्या दिवशी मार्केट IPO बंद झाला, 3 दिवसात लोकांनी बिडिंग केलं, ओव्हर सबस्क्राईब झाला तो शेअर, हे तर नक्की आपल्याला 18,000 कोटी मिळाले. ज्या दिवशी तो सेकंडरी मार्केटमध्ये लॉन्च होईल तेव्हा समजा ह्या 30 कोटी शेअरसाठी जर 120 कोटी शेअर्सची डिमांड आली असेल तर याचा अर्थ तो 4 पट ओव्हर सबस्क्राईब झालाय. तिथं लोकांना फक्त 30 कोटी शेअर्सच विकले गेले. बाकी जी एक्सेस डिमांड आहे ती वेटिंग आहे, त्यांना घ्यायचा आहे तो शेअर पण मिळाला नाहीये.
जसं मार्केटमध्ये तो सेकंडरी मार्केटमध्ये शेअर लॉन्च होईल पुढच्या साधारण 5 ते 6 दिवसांमध्ये, तेव्हा NSE आणि BSE ला जेव्हा ट्रेडिंगला सुरुवात होईल तेव्हा तो शेअर मे बी पहिल्याच दिवशी 600 रुपयावरनं 1200 ला पण जाऊ शकतो आणि कदाचित 2000 ला पण जाऊ शकतो. असं झालेलं आहे याच्या अगोदर, झालेलं आहे. डीमार्ट आपल्याला माहिती आहे, राधाकृष्ण दमानी माहिती आहेत, डीमार्टचे संस्थापक आहेत. डीमार्टचा IPO येण्याच्या अगोदर राधाकृष्ण दमानिया खूप कमी लोकांना माहिती होते, पण जसं डीमार्टचा IPO आला तसं राधाकृष्ण दमानिया एकदम रातोरात फेमस झाले, कारण ते भारतातल्या पहिल्या 100 श्रीमंतांच्या आधी सुद्धा नव्हते. तिथून ते पहिल्या 10 लोकांच्या रांगेत जाऊन बसले एका दिवसात, कारण IPO बरोबर तो 300 रुपयाला तो लॉन्च झाला आणि पहिल्या दिवशीच अगेन सेकंडरी मार्केटमध्ये लॉन्च झाल्यानंतर तो 630 चा टॉप मारला डीमार्टच्या शेअरने. आणि आज डीमार्टच्या एका शेअरची किंमत काय माहिती तुम्हाला? डीमार्टचा एक शेअर 4110 रुपयाला आहे आणि 5-6 वर्षापूर्वी जेव्हा तो लॉन्च झाला तेव्हा 300 रुपयाला IPO आला होता. तो 5900 ला टच केलेला आता त्यानं आणि आता तो 4100 रुपयाला ट्रेड करतोय. इमॅजिन करा राधाकृष्ण दमानी यांचा त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअरचं व्हॅल्युएशन आता प्रत्येक शेअरला जर इंटू 4100 जर केलं तर ते आज कुठे आहेत? हे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण या वास्तवात आहेत. इक्विटी मार्केटचं पोटेन्शियल इतकं मोठं आहे की आता कुठल्याही अन्य इन्व्हेस्टमेंटकडे एवढी ताकद नाहीये. त्यामुळे मी जर तुम्हाला हे आताचं उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी आपण एक कंपनी जागेवर चालू केली आणि हळूहळू ती कशी ग्रोथ होत गेली हे मी तुम्हाला सांगितलं, पण हे वास्तव आहे आणि असं होऊ शकतं आणि होतं. अशी उदाहरणं झालेली आहेत, राईट? तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे तर खूप अभूतपूर्व असतं. म्हणजे बिफोर लिस्टिंग आधीचे जे शेअर होल्डर असतात ना त्यांना बोनस शेअर पण असे एकाच 10, एकाच 12, एकाच 14 असे मिळतात. नंतर एकदा तो IPO आल्यानंतर मग जेव्हा त्याचे 131 कोटी होतील त्यानंतर मग बोनस शेअर्स इतके जास्त प्रमाणात नाही येत, तरी सुद्धा येतात. काही कंपन्या देतात बोनस, सगळ्या शेअर्स कंपन्या बोनस देत नाहीत, काही कंपन्या देतात जरूर. IT कंपन्यांमधल्या बऱ्याचशा कंपन्या इन्फोसिस, TCS, विप्रो या कंपन्या, HCL टेक्नॉलॉजी अशा कंपन्यांनी खूप वेळा बोनस दिलेले आहेत. ITC ने पण दिलेले आहेत, FMCG मध्ये डाबरनी दिलेले आहेत बोनस. काही कंपन्या बोनस रेग्युलरली देतात. ठीक आहे, तुम्हाला फक्त मी अजून एक लाईव्ह एक्झाम्पल सांगतो. मोहम्मद अनवर अहमद नाव ऐकले कोणी? 1980 साल. मोहम्मद अनवर अहमद हा एक तरुण मुलगा त्यावेळेचा अमळनेर सारख्या छोट्याशा शहरामध्ये राहत होता. मुंबईचा एक ब्रोकर सतीश शहा नावाचा अमळनेरमध्ये आला. त्यावेळेस विप्रोचे IPO घेऊन आला होता. विप्रो कंपनी आझम प्रेमजी यांची आहे. त्यांचा एक प्लांट अमळनेर जवळ पण होता, त्यामुळं तो त्यांच्या सांगण्यावरनं तो अमळनेरमध्ये पण गेला आणि अमळनेरमधल्या तिथल्या नागरिकांना विचारत होता तो की विप्रो नावाची कंपनी तुमच्या जवळच आहे, तर त्याचे तुम्ही शेअर्स घेणार का? ती IPO आणते आणि ते IT इंडस्ट्री आणि इथं अजून काही ठिकाणी बिझनेस वाढवणार आहेत. तेव्हा सतीश शहाला गावातली फार लोक ओळखतच नव्हती, काही संबंधच नव्हता, कारण तो मुंबईचा होता बेसिकली. मग तो गावातल्या काही तरुणांना अप्रोच झाला, त्यात हा मोहम्मद अनवर अहमद. त्याला तो म्हणला की तू मला गावामध्ये काही प्रतिष्ठित लोकांना शेअर्स विकायचे आहेत, मला तू मदत करणार का? तो म्हणला हो चालेल की, तुला देतो काही कमिशन. चालेल म्हटलं, ते या. मग हा सतीश शहा बरोबर सगळ्या गावावर फिरायचा आणि लोकांना तिथे ते सतीश शहा एक्सप्लेन करायचं की कसा विप्रोचा शेअर आहे, तुम्ही कसा घ्यायला पाहिजे, का घेतला पाहिजे वगैरे. त्यावेळेस विप्रोचा शेअरची फेस व्हॅल्यू होती 100 रुपये आणि तो काळ असा होता की त्या काळामध्ये फेस व्हॅल्यूला शेअर्स मिळत होते. IPO मध्ये सुद्धा फेस व्हॅल्यूच्याच कॉस्टनी शेअर मिळायचे. 100 रुपयाचा शेअर 100लाच मिळायचा. जसं आज शेअर प्रीमियम मध्ये मिळतो आपल्याला, तसा तो काळ नव्हता. आणि मग त्यानं बऱ्यापैकी सेल्स तिथं केला. त्या दरम्यान म्हणजे त्याच वर्षी मोहम्मद अनवर अहमद यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं होतं आणि त्यांच्याकडनं त्यांचे 4 भावंड होते, प्रत्येकाला 20-20 हजार रुपये वाटून आले होते त्यांच्या मृत्यू पश्चात, त्यांचं आपण इस्टेट म्हणून. मग सतीश शहाने ह्याला पण विचारलं की बाबा रे, तुला पण तू करतो का इन्व्हेस्ट, तुला तर आता माहिती आहे शेअर्स कसं आहे ते. मोहम्मद अनवरनी त्यावेळेस एक कॉल घेतला आणि त्याने 10,000 रुपयाचे विप्रोचे शेअर्स घेतले आणि 10,000 रुपयाचं त्याने ग्रॉसरी स्टोअर, किराणा मालाचं दुकान चालू केलं. 1980 साली 10,000 म्हणजे मोठी रक्कम होती. 10,000 त्यांना फक्त 100 शेअर्स मिळाले विप्रोचे आणि तिथून पुढे त्यांची जर्नी सुरू झाली. ठीक आहे, तर ती जर्नी कशी होती त्यांची फक्त सांगतो. 1980 साली त्यांनी 10,000चे शेअर्स घेतले. 1981 साली कंपनीने एकाच एक बोनस शेअर्स दिले. बोनस शेअर्स दिल्यामुळे काय आलं की 100 शेअर्सचे त्यांचे किती शेअर झाले, हे आफ्टर IPO आहे बरं का. म्हणजे हे जे आता आपण डिस्कशन केलं हे बिफोर IPO आहे. आफ्टर IPO सुद्धा किती ग्रो होऊ शकते विचार करा. 1981 साली एकाच एक बोनस शेअर्स मिळाला, कंपनीचे शेअर झाले 200. 1985 साली पुन्हा बोनस दिला एकाच एक, शेअरची संख्या किती झाली 400.
1986 साली तो शेअर एका शेअरचे 10 तुकडे झाले. म्हणजे एक शेअर 100 रुपयाची फेस व्हॅल्यू होती, त्याचे 10 तुकडे झाले. त्यामुळं एका शेअरचे झाले 10 शेअर्स, 400 शेअर्सचे झाले 4000 शेअर्स. आता फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. त्यानंतर 1987 साली पुन्हा एकास एक बोनस शेअर मिळाला. त्यामुळे शेअरची संख्या झाली 8000 शेअर्स. 4000 शेअर्सचे झाले 8000 शेअर्स. 1989 साली पुन्हा एकास एक बोनस शेअर संख्या 16000. 92 साली एकास एक पुन्हा बोनस 32000 शेअर झाले. 95 साली पुन्हा एकास एक बोनस 64000 शेअर झाले. 1987 साली एकास 2 शेअर बोनस दिले 1,92,000 शेअर झाले. 1999 साली तो शेअर परत स्प्लिट झाला. 10चा फेस व्हॅल्यू 2 झाला, म्हणजे त्याचे 5 तुकडे झाले. त्यामुळं 1,92,000 शेअर्सचे प्रत्येकाचे 5 शेअर झाल्यामुळे शेअरची संख्या झाली 9,60,000. 2004 साली कंपनीने पुन्हा एकाच 2 बोनस दिल्यामुळे शेअरची संख्या झाली 9,60,000चे 28,80,000 शेअर झाले. 2005 साली एकास एक पुन्हा बोनस दिला, शेअरची संख्या झाली 57,60,000. 2010 साली 3 शेअरवरती 2 शेअर बोनस दिल्यामुळे एकूण शेअरची संख्या झाली 96 लाख शेअर्स. हे 2010 पर्यंतचे आकडे आहेत. याच्या पुढचे आकडे आता मी तुम्हाला सांगतो. जी माझ्याकडे जो डेटा आहे हा जुना डेटा आहे. ह्याच्या पुढचा डेटा मी तुम्हाला सांगतो. 2010 पर्यंतचे आयडिया तुमच्याकडे आहे. आपण विप्रोचे फक्त 2010 नंतरचे बोनस शेअर्स बघूया. ठीक आहे, मी इथे विप्रो टाकतो. आताची एका शेअरची किंमत आहे 575 रुपये. ठीक आहे. रिसेंटली जो बोनस दिलेला आहे 2010 नंतर, बघा 2010 ला 2 शेअर दिले होते, बरोबर आहे. इथपर्यंतचा डेटा आहे. 2017 ला पुन्हा एकास एक बोनस शेअर दिला. म्हणजे ज्यांच्याकडे आता 96 लाख शेअर्स होते, प्रत्येक शेअर्सला आता किती बोनस मिळाले बघा. एकास एक बोनस शेअर मिळाले. 96 लाख गुणिले 2, 1,92,00,000 शेअर झाले. परत आता रिसेंटली 2017 ला हे झालं. 2019 ला पुन्हा 3 शेअरवरती 1 शेअर बोनस दिलाय. दिसतो तुम्हाला, 3 शेअरवरती 1 शेअर बोनस दिलाय. म्हणजे 1,92,00,000 हे शेअर्स तर तुमचे आहेतच. ठीक आहे. परत काय झालं, 1,92,00,000 भागिले 3 करायचे, तेवढे शेअर्स बोनस मिळाले, बरोबर ना. 64 लाख शेअर्स बोनस मिळाले. त्यामुळे आता शेअर्सची एकूण संख्या झाली त्यांच्याकडे 2,56,00,000 शेअर्स 2019 पर्यंत. म्हणजे आता रिसेंटली त्यांच्याकडे एवढे शेअर्स आहेत. ठीक आहे. विचार करा, मी जास्त मागचा विचार नाही करत. 2019 नंतर फक्त कंपनीने किती डिव्हिडंड दिलाय पर शेअर बघूया आपण. फेस व्हॅल्यू किती आहे त्याची 2 रुपये. डिव्हिडंड दिलाय इथे बघू शकता तुम्ही. 19 पासून 50%, 50%, 50%, 50%, म्हणजे प्रत्येक शेअरच्या मागे 1 रुपया डिव्हिडंड दिलाय. 2019 पासून त्यांना कंटिन्युअसली दरवर्षी कुठलाही शेअर न विकता सुद्धा 2,56,00,000 मिळतात. या वर्षी 2,56,00,000 मिळाले, या वर्षी 2,56,00,000 मिळाले, या वर्षी 2,56,00,000 मिळाले, याही वर्षी 2,56,00,000 मिळाले. म्हणजे आपण रिसेंट 4 वर्षाचा जरी विचार केला, 19 पासून ते 22 पर्यंत, दरवर्षी 2,56,00,000 रुपये त्यांना मिळालेत. आणि आता एवढे जे शेअर्स आहेत त्याची करंट मार्केट प्राइस आताच आपण चेक केली, काय आहे, 575 रुपये एका शेअरची किंमत आहे. म्हणजे जर आता जर त्यांनी हे शेअर्स विकलेच 575 ला, तर त्यांच्याकडे किती रुपये उभे राहतात बघा तुम्ही. 1472 कोटी रुपये उभे राहतात. 1980 साली फक्त 10,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. दिस इज द पॉवर ऑफ इक्विटी. याचं एकच तात्पर्य, स्टार्ट इन्व्हेस्टिंग फ्रॉम टुडे. ठीक आहे, मी एवढंच म्हणेल. आता लगेच नका टाकू, हा क्लास करा कम्प्लीट, अभ्यास करा, स्ट्रॅटेजी बनवा आणि इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. ठीक आहे. अँड दिस इज नॉट मॅजिक माय फ्रेंड्स, दिस इज फॅक्ट. त्यामुळे ऍज अ कंपनीला काय बेनिफिट मिळतो तेही आपण पाहिलं. ठीक आहे. आणि ऍज अ इन्व्हेस्टर आपल्याला काय अपॉर्च्युनिटी आहे ते सुद्धा आपण पाहिलं. मग आता शेअर आपण घेतला, प्रायमरी मार्केटमधनं घ्या नाही तर सेकंडरी मार्केटमधनं घ्या, तुम्ही शेअर होल्डरच असता. त्यानंतर तो शेअर तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही कंपनीचे खरे मालक असता आणि सगळी रिस्क तुमच्या खांद्यावरती असते. या वाक्याचा अर्थ काय ते आपण समजून घेऊया. सगळी रिस्क तुमच्या खांद्यावर असते याचा अर्थ काय, कंपनीचे शेअर होल्डर म्हणजे कंपनीचे मालक असतात, म्हणजे कंपनीचे होस्ट असतात. हे कसं असतं सांगतो तुम्हाला. रिस्क खांद्यावर असते तुमच्या, याचा अर्थ काय, समजा तुमच्या घरामध्ये लग्न आहे, ब्लड रिलेशन मध्ये एखादं कोणाचं लग्न आहे, तुम्ही पहिल्या पंक्तीला जेवता का शेवटच्या पंक्तीला जेवता, का बरं, लास्ट जेवता, का बरं जेवता, तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असते, बरोबर. पहिल्यांदा तुम्ही कोणाला जीव घालता, पाहुण्यांना जीव घालता, बरोबर ना. का तर आपणच पहिल्या पंक्तीला जेवलो आणि गुलाबजाम संपले तर पाहुण्यांना काय द्यायचं आपण. त्याच्या आपण कदाचित गुलाबजाम संपले तर मॅनेज करू, पुलाव संपला तर आपण साधा भात
मसाला भात संपला तर साधा भात मॅनेज करू आपण. पण घरचे असल्यामुळे आपण शेवटी जेवतो. म्हणजे उद्या जर कंपनी शटडाऊन करायची वेळ आली तर सर्वात पहिल्यांदा कंपनीतले पाहुणे इन्व्हेस्टर जे असतात, म्हणजे कंपनीचे डेट कॅटेगरी मधले इन्व्हेस्टर असतात, त्यांना आधी भागवलं जातं आणि मग काही उरलं शेवटी तर आपल्या वाट्यावर. ठीक आहे. म्हणजे आपण शेवटच्या पंक्तीतला शेवटचा माणूस असतो. म्हणजे वाढपीस तिकडनं त्या आपल्या विरुद्ध एंडनी येतो, वाढत वाढत वाढत. कधी आपले 2-3 घरं अलीकडे जिलबीच संपलेले असते, आपल्याला फक्त पाहावी लागते, खाता येत नाही. आलं लक्षात? असं होऊ शकतं, बिकॉज वी आर होस्ट ऑफ द कंपनी. पण खरे मालक हे आपणच असतो. म्हणजे उद्या कंपनीला जास्त प्रॉफिट झाला तर ज्यांच्याकडनं कंपनीनं कर्ज घेतलंय त्यांना काही जास्त एक्स्ट्रा पैसे द्यायचे नाहीयेत. हा सगळा पैसा कोणाचा आहे? शेअर होल्डरचा आहे, त्यालाच मिळणार आहे तो पैसा. वरचा सगळा पैसा त्याच्या नावावर रिझर्व्ह मध्ये तरी पडेल, त्यालाच पुढे त्याचा बोनस मिळेल, कदाचित त्यालाच त्याचे डिव्हिडंड मिळेल, व्हॉट एव्हर इट इज. किंवा त्या कंपनी कमवतीये हे लक्षात घेता त्याच्याच शेअर्सला व्हॅल्यू मिळेल लोकांकडनं त्याला. आम्हाला पण शेअर होल्डर व्हायचंय, आम्ही तुम्हाला जास्त पैसे देतो, हे घ्या, पण आम्हाला शेअर द्या. म्हणजे थोडक्यात काय त्याचं व्हॅल्यू अप्रिशिएशन मिळतं. तर बिईंग अ शेअर होल्डर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे बेनिफिट्स मिळतात याची चर्चा आपण पुढच्या लेक्चरला करूया.